तून चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ओहो अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा बॅट वरती चेंडू बरोबर आला नाहीये. शतरक्षक आलाय तिथे शतरक्षण झालं गेलं. आणि मला वाटतं तिथे मैदानात ते काय आहे खेळाडू जरा बघा. अगदी एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साह्यानं आता मात्र 5 धावा फुलका भरती आहेत. 2 विकेट गमावल्या गेल्या. शेवटचा बॉल आणि आता शेवटच्या बॉल वरती देखील कशा प्रकारचं प्रदर्शन राहील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्ग होती सोमनाथ. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये अजूनही जर पाहिला तर भरपूर धाबा अर्थात आपण पाहू शकाल 37 धाबा. रिवर्सचा अटेम्प्ट विकेट कीपर कडनं चुकी झाले. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. क्षेत्रक्षक बॉल मागे धावतायत तोपर्यंत एक सिंगल घेतली आणि बघता बघता इथे मात्र षटक समाप्त झालं 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5ला 2 गमावल्यात. ते म्हणजे टीम नादखुळा जांभूळवाडी. आता 6 बॉल 36 म्हणजे 6च्या 6 चेंडू षटकार आउट ठप पार पाठवावे लागतील. डिझाईन चांगलं संगीत अगदी आपण पाहतोय. एकनाथ माळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शक्तितुरा आणि गायक ज्यांना आपण पाहत आलोय. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती शेखर. तर स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल हरेश. शेखर टू हरेश समीकरण. 6 चेंडू 36 धाबा बनवायच्या होत्या जमल्या की जमणार काय घडणार. आता एक सिंगल तर आली. आता मात्र हा हरेश नाव स्ट्राइक एंड वरती. सागर आहे स्ट्राइक एंड वरती. शेखर ज्यानं खऱ्या अर्थाने ज्याला जीवदान मिळालं होतं त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या जीवदानावरती प्रहार चढवले होते. त्यानंतर कुठेतरी त्या प्रहारापोटी आपण पाहिलं तर चुकी देखील झाली क्षेत्ररक्षण करताना आणि आतापर्यंत त्या धाब्यांचा पाठलाग करत असताना अवघ्या 7 धाबा. सागरनं फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आलाय बॉल. हो हो यावेळेस बेकार याचा भोतरा फाटला. काय सांगायचंय भयानक काम बाबा. काय नाही रन पका म्हणून काय नाही नाही तर भोशाड्या खाताना तुझी धन होती. हो एक सिंगल आली. 4 चेंडू 34ची आवश्यकता. गोलंदाज सय्या. रिवर्सचा अटेम्प्ट होता परंतु बॅट वरती चेंडू व्यवस्थित आला नाही. आणि तशा पद्धतीनं आपण पाहू शकाल बाईच्या स्वरूपात धाबा मिळतील 4 आणि लेग बाईच्या 4 धाबा. 4 धाब्यानं धावफलक 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. कुठेतरी जर पाहिलं तर अशा धाबा अगोदरपासून येणं फार अपेक्षित होतं नादखुळा जांभूळवाडी संघासाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पायामध्ये हाताळला होता. हा चेंडू बघता बघता जर पाहिला तर या चेंडूवरती फक्त स्ट्राइक चेंज होईल. याच्या व्यतिरिक्त थोडंसं जर पाहिला धाबा मिळवणं थोडंसं अवघड वाटतं. आता शेवटचे 2 चेंडू आणि 29 धाबेची आवश्यकता. सामन्यामध्ये वैजनाथ हा संघ पूर्णपणे येऊन पोहोचलाय. कारण की 2 चेंडू 29 म्हणजे आता या 2 चेंडू 29 धाव म्हणजे 14.50ची 2 चेंडूवरती धावगती राखायची होती. त्यामधला हा चेंडू डॉट आला गेलाय. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. सामन्यामध्ये मात्र दबदबा निर्माण केला आहे वैजनाथ क्रिकेट संघानं. आता एक चेंडू 29 बनवायचे आहेत. एक चेंडू 29. ओहो इथे कपलातून चेंडू हाताळला होता आणि अपलातून चेंडू मध्ये आपण पाहू शकाल सामना इथे कंप्लीट होईल. हार्ड लक टीम नादखुळा जांभूळवाडी, गुड लक टीम वैजनाथ. विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं करूया गोडसं कौतुक.